सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णो वंदे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 31. श्लोक पाहूयात. ये मे मतमिदं नित्य मनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः श्लोकाचा अर्थ पाहूयात. ये म्हणजे जे कोणी, मे म्हणजे माझ्या, मतम म्हणजे उपदेश किंवा आदेश, इदम म्हणजे या, नित्यम म्हणजे नित्य कार्य म्हणून, अनुतिष्ठन्ति म्हणजे नियमितपणे पालन करतात, मानवा म्हणजे मनुष्य, श्रद्धावंत म्हणजे श्रद्धा आणि भक्तीसहित, अनसूयंत म्हणजे द्वेषरहित किंवा निर्मत्सर, मुच्यन्ते म्हणजे मुक्त होतात, ते म्हणजे ते सर्व, अपि म्हणजे जरी, कर्मभिः म्हणजे सकाम कर्माच्या बंधनातून. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. आधीच्या 30व्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला सर्व कर्मे समर्पित करून कामनारहित, ममतारहित आणि संतापरहित होऊन युद्ध करण्याची आज्ञा देतात. या श्लोकात भगवंत सांगतात की जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात, तेही सर्व कर्मांपासून मुक्त होतात. भगवंतांचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे आणि म्हणून ते अपवादरहित शाश्वत सत्य आहे. ज्याप्रमाणे वेद शाश्वत आहेत, त्याचप्रमाणे कृष्ण भावनेचे हे सत्यही शाश्वत आहे. भगवंतांचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. असूय म्हणजे दोष नसतानाही दोष बघणारा किंवा मत्सर भाव ठेवणारा, आणि अनसूय म्हणजे ज्याच्या मनात असूया नाही असा. याचा अर्थ असा की भगवंतांचा उपदेश या युगात कसा शक्य आहे किंवा मीच का असा प्रश्न न विचारता किंवा त्या तत्वज्ञानामध्ये दोष न काढता त्याचे पालन करणे व गीतेच्या उपदेशाबद्दल मनात ईर्षा किंवा तिरस्कार न ठेवणे. भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेले अनेक तत्वज्ञानी आहेत, पण त्यांची श्रीकृष्णांवर श्रद्धा नाही. असे लोक सकाम कर्मांच्या बंधनातून मुक्त होत नाहीत, परंतु भगवंतांच्या शाश्वत उपदेशावर दृढ श्रद्धा असलेला सामान्य मनुष्य जरी असे आदेश पाळण्यात असमर्थ असला तरी तो कर्मबंधनातून मुक्त होतो. भगवंतांनी सांगितले आहे म्हणजे त्यात कोणताच दोष नाही असे समजणे म्हणजेच अनसूय. भगवंतांवर पूर्ण श्रद्धा ठेवून ते काम करावे व ते पुन्हा भगवंतांनाच अर्पण करावे, तर त्या कर्मापासून मनुष्याला त्याच क्षणी मुक्ती मिळते.
आणि ही अनुभवण्याची गोष्ट आहे. दुसऱ्यांनी कितीही सांगितले तरीही ते समजणार नाही, म्हणून त्याचा अनुभव स्वतःलाच घ्यावा लागतो. कर्मापासून कोणालाही मुक्तता नाही. फलाकांक्षा ज्या ठिकाणी संपते तेथूनच कर्मापासून मुक्तता मिळते. केवळ ज्ञानी आणि सिद्ध पुरुषच नव्हे तर सामान्य लोक जे या उपदेशाचे पालन करतात ते सुद्धा कर्माच्या शुभ अशुभ फळांच्या बंधनातून मुक्त होतात आणि कर्मबंधन तुटल्यामुळे त्यांना मोक्षाचा मार्ग आपोआप मिळतो. अर्जुन समष्टीसाठी म्हणजेच प्रजेच्या कल्याणासाठी लढत होता. त्यामुळे त्याचे कर्मयोग होतो, म्हणून त्याचा वाईट परिणाम तुला भोगावा लागणार नाही असे भगवंत अर्जुनाला सांगतात. म्हणून भगवंत अर्जुनाला युद्ध करण्यास सांगतात. खरे तर युद्ध हे एक प्रतीक आहे. आपल्या सामान्य जनांसाठी ते कर्तव्य कर्म करण्यास सांगत आहेत. म्हणून भगवंत म्हणतात, हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्य बुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणेच वागतात ते सर्व कर्म करत असले तरी सर्व कर्मांच्या परिणामांपासून मुक्त आहेत असे अर्जुना तू समज. म्हणून कर्म करणे अतिशय आवश्यक आहे. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे. हा श्लोक आश्वासन देतो की जो मनुष्य पूर्ण श्रद्धेने आणि कोणत्याही शंकेशिवाय भगवंतांनी सांगितलेल्या कर्मयोगाच्या नियमांचे दैनंदिन जीवनात पालन करतो तो सहजपणे कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. तसेच हा श्लोक कर्मयोगाच्या तत्त्वज्ञानाचे शुभ फल स्पष्ट करतो आणि मुक्तीसाठी योग्य मनोवृत्ती कोणती असावी हेही शिकवतो. या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्त्व पाहिले तर हा श्लोक ध्येयप्राप्ती, सकारात्मकता आणि यशाची मनोवृत्ती यासाठी मार्गदर्शन करतो. कुठल्याही कामामध्ये उत्कृष्टता हवी असेल तर त्यासाठी श्रद्धा असावी लागते. आधुनिक जीवनात आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला आपल्या कार्यप्रणालीवर, शिक्षण पद्धतीवर किंवा नेत्याच्या मार्गदर्शनावर श्रद्धा ठेवावी लागते. जर तुम्ही सतत शंका घेत असाल आणि हे काम करून काय उपयोग असा विचार करत असाल तर तुम्ही कधीही पूर्ण प्रयत्नाने किंवा पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाही. म्हणून पूर्ण श्रद्धा हेच उत्कृष्ट कर्माचे मूळ आहे. तसेच सकारात्मकता आणि प्रत्येक गोष्टीचा स्वीकार यासाठी देखील हा श्लोक मार्गदर्शक ठरतो. अनसूयंत म्हणजे दोष न काढणारे हे तत्त्व आजच्या जगात अत्यंत महत्त्वाचे आहे. लोक नेहमी दुसऱ्याच्या यशाबद्दल ईर्ष्या करतात किंवा मार्गदर्शकांवर टीका करतात. कर्मयोग सांगतो की यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे ध्येय, तुमचे काम आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारी तत्त्वे यांच्याबद्दल सकारात्मक आणि समाधानकारक दृष्टिकोन ठेवावा लागेल. सतत दोष काढणाऱ्या व्यक्तीच्या हातून चांगले कर्म होत नाही. म्हणून कोणतेही कर्म करत असताना त्याच्यात दोष काढू नये आणि हीच सकारात्मकता आणि स्वीकार करण्याची महत्त्व हा श्लोक स्पष्ट करतो. तसेच कामातील स्वातंत्र्य या दृष्टीने पाहिले तर कर्माच्या फळापासून मुक्ती मिळणे म्हणजेच कामाच्या ठिकाणाहून मिळणाऱ्या तणावापासून मुक्ती मिळणे. जेव्हा तुम्ही श्रद्धेने आणि कोणत्याही शंकेशिवाय तुमचे कर्तव्य पार पाडता तेव्हा तुमचे चित्त शांत होते. यामुळे तुमची कार्यक्षमता वाढते आणि तुम्ही कर्माच्या मानसिक बंधनातून मुक्त राहता.
थोडक्यात हा श्लोक श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच निष्काम कर्मयोग आहेत हे स्पष्ट करतो. अशा प्रकारे आपण तिसऱ्या अध्यायातील 31वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या श्लोकाबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.